महाराष्ट्रातील सहकारी संस्था, बँका, सहकारी पतसंस्था तसेच विविध प्रकारच्या सहकारी सोसायटीमध्ये नोकरी किंवा अन्य कारणासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रिस्क्राईब करण्यात आलेला GD&A तसेच गृहनिर्माण संस्थांच्या बाबत ऑडिट, त्याचबरोबर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने नव्याने सुरू करण्यात आलेला CHM म्हणजेच सर्टिफिकेट इन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट, हे दोन महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणारे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्राम्स आहेत. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी फेब्रुवारी किंवा जानेवारी महिन्यामध्ये GD&A आणि CHM याबाबतची अधिसूचना जारी केली जाते. सन 2022मध्ये होणाऱ्या परीक्षेबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे. या दोन डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्रामच्या बाबत आज आपण अधिकची माहिती घेणार आहोत. विविध प्रकारच्या सहकारी संस्था व बँकांच्यामध्ये नोकरीकरिता, प्रमोशनकरिता, त्याचबरोबर सर्टिफाईड ऑडिटर म्हणून काम करण्याकरिता GD&A आणि CHM हे दोन प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असतात, की ज्या व्यक्तींना, ज्या युवकांना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अनुषंगाने ऑडिटर किंवा मॅनेजमेंटच्या अनुषंगाने काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्याकरिता CHM व सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्याकरिता GD&A म्हणजेच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ही नोटिफिकेशन आपण महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांची जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आपण त्या ठिकाणी पाहू शकता. याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली असून यावर्षी 27, 28 व 29 मे या 3 दिवशी GD&A आणि CHM या दोन्ही एक्झामिनेशन कंडक्ट केल्या जाणार आहेत. याबाबतची अधिकची सूचना आपण या लिंकवरती क्लिक करून पाहू शकता. सर्वसाधारणपणे या परीक्षेबाबत जर आपण पाहिलं तर GD&A हा डिप्लोमा असून CHM हे एक सर्टिफिकेशन आहे. सन 2015 नंतरच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर जे कॅन्डिडेट GD&Aची परीक्षा देतील आणि 6 विषय उत्तीर्ण होतील की त्यांना GD&A बरोबरच CHM हे सर्टिफिकेट देखील जारी केले जाते. मात्र यापूर्वी GD&A झालेले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मात्र CHM सर्टिफिकेशन मिळवायचं असेल तर त्यांना CHMचे एक्झाम पुन्हा त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. अर्थात यामध्ये काही एक्झम्पशन्स आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. थोडक्यात GD&Aचे 6 विषय उत्तीर्ण होणाऱ्या कॅन्डिडेटला GD&A बरोबरच CHM हे सर्टिफिकेट देखील दिले जाते. सध्या याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेस सुरू असून 10 फेब्रुवारी 22 ते 20 मार्च 2022 या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारी जी वेबसाईट आहे ती म्हणजे gdcna.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करू शकता. याची परीक्षा 27, 28 व 29 मे रोजी होणार आहे. या परीक्षेकरिता GD&A करिता आपण फक्त अप्लाय करत असाल तर 800 रुपये इतकी फी आहे व CHM करिता फक्त आपण अप्लाय करणार असाल तर 500 रुपये इतकी फी आहे. मात्र जर त्या ठिकाणी आपण यापूर्वी GD&Aची एक्झाम दिलेली असेल तर CHM मधील 2 पेपर हे त्या ठिकाणी एक्झम्पशन्स मिळू शकतात, जे केवळ आपल्याला एक परीक्षा देऊन, एक पेपर देऊन CHMचे ॲडिशनल सर्टिफिकेट मिळू शकते. या परीक्षा महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व ठाणे या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्यावर घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिताची एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता निकष जर आपण पाहिले तर यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर कॅन्डिडेट असेल तर तो थेट GD&A किंवा CHM करिता अप्लाय करू शकतो.
मात्र जर त्या ठिकाणी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट नसेल तर मग मात्र HSC किंवा SSC असेल किंवा 10वी किंवा 12वीवरती सहकारी संस्थांच्यामध्ये नोकरी करीत असेल, या पात्रतेवरती सहकारी संस्थेत नोकरीला लागलेला असेल तर अशा बाबतीमध्ये वेगळा एलिजिबिलिटी क्रायटेरिया लावला जातो. यामध्ये 12वी उत्तीर्ण असणारा कॅन्डिडेट आणि जर त्याला सहकारी संस्थेमध्ये 3 वर्षाचा अनुभव असेल तर तोही परीक्षा देऊ शकतो. मात्र तो SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर सहकार क्षेत्रातल्या नोकरीमध्ये आलेला असेल तर त्या ठिकाणी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स किमान असणं आवश्यक आहे. असाच कॅन्डिडेट या परीक्षेला बसू शकतो. हा अनुभव शासकीय नोकरीमधला, सहकारी संस्था सोसायटीमधील नोकरीचा किंवा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी जे आहेत की या कमिटीमध्ये नोकरी केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. मात्र अर्ज करतेवेळे हे प्रमाणपत्र आपल्याला ऑनलाईन अपलोड करणं अपेक्षित आहे. या अनुभव प्रमाणपत्रावरती संबंधित संस्थेच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जनरल मॅनेजर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीनिशी जारी केलेले प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे, की ज्या प्रमाणपत्रावर उमेदवाराचे नाव, त्याचे पद, नेमणूक तारीख, जन्मतारीख, संबंधित सेवकाचे वेतन, संबंधित सेवक कायम आहे की तात्पुरत्या स्वरूपाचा आहे याचा स्पष्ट उल्लेख प्रमाणपत्रावरती आवश्यक असतो. तसेच या परीक्षेकरिता पात्र असल्याबाबतची तारीख अनुभव प्रमाणपत्रात संबंधित प्रमाणपत्र अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंदवणे आवश्यक असते. म्हणजेच HSC आणि SSC हे उत्तीर्ण असणारे कॅन्डिडेट जरी परीक्षा देऊ शकत असले तरी त्यांच्या प्रमाणपत्रावरती या बाबी नमूद केलेल्या असणं आवश्यक आहे. असे पात्रता धारण करणारे कॅन्डिडेट GDC&A किंवा CHM किंवा दोन्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकतात. तर याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता काही किमान आवश्यक ज्या बाबी आहेत ते आपल्याला आधी माहीत असणं आवश्यक आहे. या ऑनलाईन अर्जामध्ये आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID या गोष्टी, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला भराव्या लागतात. आपली संबंधित माहिती भरावी लागते. त्याचबरोबर या ऑनलाईन अर्ज करण्याची जी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे त्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे संबंधित उमेदवाराचा स्कॅन केलेला रंगीत फोटो JPEG इमेज टाईपमध्ये असणं आवश्यक आहे. तर सही केलेली स्कॅन केलेली सही ही त्या ठिकाणी JPEG या टाईपमध्येच विशिष्ट पिक्सेल साईजमध्ये असणं आवश्यक आहे. उमेदवाराचा फोटो हा 170x130 पिक्सेल साईजमध्ये, तर उमेदवाराची स्कॅन केलेली सही 50x130 पिक्सेल साईजमध्येच असणं आवश्यक आहे. यापेक्षा कमी किंवा यापेक्षा अधिक पिक्सेल साईज असतील तर हा फोटो किंवा सिग्नेचर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या 2 गोष्टी आपण या पिक्सेल साईजमध्ये ॲडजस्ट करून घेणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर SSC, HSC याची जी मार्कशीट्स आहेत ते स्कॅन करून PDF करून घेणं आवश्यक आहे. डिग्रीधारक कॅन्डिडेट असेल किंवा PhD, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याची प्रमाणपत्र स्कॅन करून PDF टाईपमध्ये कन्वर्ट करून घेणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर ते देखील PDFमध्ये त्या ठिकाणी तयार करून घेणं गरजेचं आहे. आणि जर यापूर्वी आपण GDC&Aची एक्झाम दिलेली असेल आणि आता आपण CHMची एक्झाम देऊ इच्छित असाल तर GDC&Aचं मार्कशीट हे आपण स्कॅन करून PDF मध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. किंबहुना काही कॅन्डिडेट असे असू शकतात की ज्यांनी यापूर्वी GDC&Aची परीक्षा दिलेली आहे, मात्र त्यामधले काही विषय अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि यावर्षी ते परीक्षा पुन्हा देऊ इच्छितात. तर अशा कॅन्डिडेटना पूर्वी पास झालेल्या विषयामध्ये एक्झम्पशन मिळू शकतं. ते एक्झम्पशन मिळवण्याकरिता आपल्याला किमान त्या विषयामध्ये 50 मार्क्स असणं हे आवश्यक आहे. आणि याकरिता देखील आपल्याला जुनं मार्कशीट अपलोड करावं लागतं आणि ते करण्याकरिता ते PDF मध्ये कन्वर्ट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे या काही प्री कंडिशन्स आहेत, या काही आवश्यक गोष्टी आहेत की ज्या ऑनलाईन अर्ज करतेवेळी आपल्याबरोबर असणं, पेनड्राईव्हमध्ये किंवा आपल्या संगणकामध्ये असणं आवश्यक आहे. तर हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता म्हणजे दोन्हीपैकी कोणताही आपण जर अर्ज करणार असा, इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की न्यू कॅन्डिडेट, फ्रेशर कॅन्डिडेट ॲट ए टाईम दोन्ही कोर्सकरिता, दोन्ही प्रमाणपत्राकरिता ॲप्लिकेशन करू शकत नाही. त्यांना जर GDC&Aसाठी अप्लाय केलं तर ॲटोमॅटिकली ती परीक्षा पास झाल्यानंतर त्याला CHMचं सर्टिफिकेट मिळणार आहे.
GDC&Aच्या सर्टिफिकेट बरोबरच CHM देखील मिळेल. मात्र यापूर्वी जे GDC&A उत्तीर्ण आहेत त्यांना CHM करण्याची इच्छा असेल तर ते फक्त CHM करिता अप्लाय करू शकतात. किंबहुना फ्रेशर कॅन्डिडेटला फक्त हाऊसिंग मॅनेजमेंटमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर असे कॅन्डिडेट फक्त CHM करिता देखील अप्लाय करू शकतात. GDC&A करिता एकूण 6 विषय असतात तर CHM करिता त्यातले 3 विषय असतात. म्हणजे या पद्धतीने 3 विषय हे यामध्ये सेम असल्यामुळे दोन्ही एक्झामकरिता ॲट ए टाईम अप्लाय करता येणार नाही. हे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरिता आपल्याला या वेबसाईटवरती जावं लागेल. या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डिस्प्ले दिसेल की जिथे त्या ठिकाणी यूजर लॉग इनचा हा पॅनल आपल्याला दिसेल. याच्याच साईटला यूजरसाठीच्या मार्गदर्शक सूचना इथे दिलेल्या आहेत. आपण जरूर त्या वाचा, कारण आपलं छायाचित्र किंवा स्वाक्षरी ही त्या ठिकाणी ॲडजस्ट करत असताना त्याचे पिक्सेल साईज ॲडजस्ट करत असताना ते कसे करायचे आहेत याच्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रोफाईल आपला क्रिएट करत असताना नेमक्या कोणत्या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे ते देखील इथं दिलेलं आहे. आपण जरूर ते त्या ठिकाणी वाचू शकता. तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आपल्याला लॉग इन ID क्रिएट करावा लागेल. त्याकरिता इथे त्या ठिकाणी नोंद करा या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर की आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल की ज्यामध्ये आपण आपलं युजर नेम सेट करू शकतो, आपला पासवर्ड त्या ठिकाणी सेट करू शकतो. पासवर्ड सेट करत असताना फक्त तो किमान त्या ठिकाणी 8 डिजिट्स असावेत. त्यामध्ये लहान स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, विशेष त्या ठिकाणी सिम्बल्स आणि अंक यांचा समावेश असावा अशी अपेक्षा आहे. इथे आपण पासवर्ड टाईप केल्यानंतर तो पुन्हा इथे रीटाईप करून खातरजमा करायचे. आपला ईमेल ID, आपला मोबाईल नंबर या सर्व गोष्टी इथे टाईप करून झाल्यानंतर आपण नोंद करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर की आपली नोंदणी त्या ठिकाणी ॲज ए यूजर म्हणून या पोर्टलला होणार आहे. आणि त्याचा लॉग इन ID हा आपण आणि पासवर्ड आपण लक्षात ठेवून त्या ठिकाणी पुन्हा लॉग इन करून पुढील प्रोसेस करणं अपेक्षित आहे. तर इथे नोंद करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी होऊन नंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल. यामध्ये आपण सेट केलेला यूजर ID इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला पासवर्ड इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या हिरव्या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर की या पद्धतीने आपल्याला डिस्प्ले दिसेल की ज्यामध्ये प्रोफाईल निर्मितीचा पहिला टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. या प्रोफाईल निर्मिती केल्यानंतरच आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि पुढचे पेमेंटचे प्रोसेस करू शकतो. याकरिता सर्वप्रथम प्रोफाईल निर्मिती यावरती क्लिक करून इथे 4 टप्प्यामधील इन्फॉर्मेशन भरणं अपेक्षित आहे. यामध्ये वैयक्तिक इन्फॉर्मेशनमध्ये की आपला आधार नंबर, आपलं नाव, त्याचबरोबर आपला ॲड्रेस, टेम्पररी ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस यासारख्या गोष्टी, बेसिक गोष्टी की याच्यामध्ये भरल्याशिवाय टप्पा क्रमांक 2 मधली माहिती भरता येणार नाही. त्यामुळे वैयक्तिक तपशिलाची माहिती इथे नोंद करून की आपण पुढे की त्या ठिकाणी टप्पा क्रमांक 2 म्हणजे शैक्षणिक तपशील जो आहे त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. तर ही माहिती भरून झाल्यानंतर टप्पा क्रमांक 2 वरती आपण क्लिक केल्यानंतर इथे शैक्षणिक तपशिलाची माहिती येईल. इथे आपण SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD आपल्याला जे काही लागू असेल की ते ऑप्शन या ड्रॉपडाऊन लिस्टमधून सिलेक्ट करून पदवीचं नाव असेल, विद्यापीठ असेल किंवा बोर्ड असेल, कोणत्या राज्यातून आपण परीक्षा दिली, त्याला टक्केवारी आपल्याला किती होती, निकाल पास आहे, फेल आहे की या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी इथे भरल्यानंतर इथे PDF फाईल अपलोड करायची आहे. या शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर की आपल्याला त्या ठिकाणी आपल्या संगणकामध्ये असणारी संबंधित 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन जो काही कोर्स आपण इथे निवडलेला असेल की त्याची PDF फाईल इथे अपलोड करायची, इथे सिलेक्ट करायचे आणि दाखल किंवा सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर की ते डिग्री आपली सबमिट होईल. म्हणजे जर आपण 10वी 12वी फक्त असू तर आपण ते 2 वेळा त्या ठिकाणी आपल्याला हे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. ग्रॅज्युएशन असेल तर 3 वेळा म्हणजे SSC एकदा, HSC एकदा आणि ग्रॅज्युएशन. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यानंतर देखील आपल्याला पुन्हा हे विंडो दिसेल. तिथे माहिती भरल्यानंतर या आहारता यादीमध्ये त्याचा समावेश झाला की आपण समजायला हरकत नाही की आपली शैक्षणिक पात्रता इथे नोंदवली गेलेली आहे. तर या पद्धतीने आपला शैक्षणिक तपशील भरायचा आहे. त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे तो अनुभवाचा टप्पा आहे. हा टप्पा त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी कंपल्सरी नाही. जे कॅन्डिडेट अनुभवधारक आहेत आणि त्यांना अनुभवाची नोंद करणं एलिजिबिलिटीकरिता आवश्यक आहे की त्यांनी त्या ठिकाणी याच्यामधील माहिती भरणं अपेक्षित आहे. इथे त्या ठिकाणी आपण
ज्या तारखेला आपण जॉईन झालो त्या संस्थेत ती तारीख आणि आत्ता सध्या आपण त्या ठिकाणी कार्यरत असणं ही एक या परीक्षेसाठीची अट असते. जर आपण सध्या या संस्थेत कार्यरत नसू तर आपल्याला ही परीक्षा देता येत नाही. त्यानंतर कालावधी, सेवा योजनाचा प्रकार म्हणजे गव्हर्मेंट आहे म्हणजे परमनंट आहे किंवा कोणत्या प्रकारची नोकरी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. संवर्ग म्हणजे आपल्या नेमणुकीची कॅटेगरी कोणती आहे, क्लेरिकल, ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट वगैरे वगैरे. आपली संस्था कोणत्या प्रकारची आहे, सहकारी संस्था आहे किंवा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी आहे किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आहे, तो प्रकार आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आपलं पद कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. नियुक्तीचं स्वरूप म्हणजे परमनंट, नॉन परमनंट हे 2 ऑप्शन इथे येतात, तो आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करून की त्या ठिकाणी आपल्याला अनुभवाचा समावेश करा किंवा सबमिट एक्सपिरियन्स या बटनवरती क्लिक केल्यानंतर तो आपला अनुभव त्या ठिकाणी सबमिट होईल. परंतु जोपर्यंत तुम्ही कायम असल्याचा पुरावा, तुमचा अनुभवाचं प्रमाणपत्र इथे अपलोड करणार नाही तोपर्यंत याची नोंद या पोर्टलवरती होणार नाही. म्हणजे इथे तुम्ही कायम असल्याबाबतचा पुरावा आणि तुम्ही अनुभवी असल्याबाबतचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या 2 गोष्टी PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड कराव्याच्या आहेत. ही बाब अपलोड केल्यानंतर आता आपल्याला त्या ठिकाणी 4थ्या टप्प्याकडे जायचं आहे की या 4थ्या टप्प्यामध्ये फोटो सिग्नेचर अपलोड करत असताना बऱ्याच वेळेला अडचणी येतात. याकरिता सुरुवातीला मी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करत असताना की ती ज्या साईजमध्ये स्कॅन करायची आहे ती साईज आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट जो आहे तो JPEG इमेजच असला पाहिजे आणि त्याची साईज जी दिलेली आहे त्या साईजप्रमाणे असली पाहिजे. अर्थात आपल्याकडे त्या साईजचा फोटो नसेल तर तो त्या ठिकाणी त्या साईजमध्ये एडिट कसा करावायचा याची गाईडलाईन वेबसाईटच्या फर्स्ट पेजवरती दिलेली आहे. ती गाईडलाईन वाचून आपण त्या पद्धतीने पेंट ब्रशमधून की फोटो आणि सिग्नेचर त्या साईजमध्ये एडिट करून घेऊ शकता. त्या एडिट केल्यानंतर की या ऑप्शनवरती क्लिक करून फोटो अपलोड करायचे आहे आणि त्याचबरोबर इथे क्लिक करून सिग्नेचर या दोन्ही गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर या बटनवरती जतन या बटनवरती म्हणजे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर की हे फोटो आणि सिग्नेचर आपले अपलोड होतील. आता ही प्रोफाईल निर्मितीची ही पहिली प्रक्रिया म्हणजे पहिला टप्पा आपला पूर्ण झाला. आता त्यानंतर आपल्याला प्रोफाईल निर्मितीनंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे ऑनलाईन अर्ज, यावरती आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंतच्या 2015 नंतरच्या सर्व एक्झामची लिस्ट इथं दिसेल. तर यामधली मधली लिस्ट मी ड्रॉप केलेली आहे डिस्प्ले क्लिअर होण्याकरिता. इथे तुम्हाला दिसेल की CHM 22 आणि GDC&A 22 या 2 एक्झाम जे आहेत त्याच्यासाठी आत्ता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक ओपन होणार नाही. आता फक्त सध्या या 2 परीक्षा म्हणजे GDC&A आणि CHM 2022 याकरिताची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे इथे आपण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर GDC&Aचा फॉर्म ओपन होईल आणि जर तुम्हाला फक्त CHM करावयाचं असेल तर त्या ठिकाणी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर CHMचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. आता आपण GDC&Aच्या परीक्षेबाबत पाहूया. इथे आपण गेल्यानंतर की त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की सेंटर म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या केंद्रावरती परीक्षा द्यायच्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण सेंटर सिलेक्ट केलं की त्याचा सांकेतिक क्रमांक ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी इथे येणार आहे. आपण जर यापूर्वी परीक्षा दिलेली नसेल तर त्या ठिकाणी या परीक्षेचा तपशील संपादित करा या सेक्शनमध्ये काहीही अपडेट करण्याची गरज नाही. परंतु जर यापूर्वी आपण GDC&Aची परीक्षा दिलेली असेल, काही विषय आपण उत्तीर्ण झालेला असेल आणि काही विषय अजून बॅकलॉग असतील आणि त्या विषयाची परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर संपादित या तपशील यावरती क्लिक केल्यानंतर की तुम्ही जे विषय पास आहात त्या विषयाची नोंद इथे करायची. उदाहरणार्थ तुम्ही ऑडिट विषय पास आहात तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी विषय सिलेक्ट करायचा आहे. परीक्षा कोणत्या वर्षी दिले होतं ते ड्रॉपडाऊन लिस्टमधून वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आसन क्रमांक त्या परीक्षेचा होता तो इथे तुम्हाला लिहायला लागेल, बॉक्स याच्या पाठीमागे आहे. मिळालेले गुण किती आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. केंद्र कोणतं होतं त्याची नोंद इथे करायची आणि त्याचं मार्कशीट जे आहे ते इथे तुम्हाला PDFमध्ये अपलोड करून अद्ययावत यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा तो पेपर तुम्हाला एक्झम्प्ट दिसेल. म्हणजे जर तुम्ही 2 विषयात पास असाल तर 2 मध्ये एक्झम्पशन मिळेल, 3 विषयामध्ये पास असाल तर 3 विषयामध्ये एक्झम्पशन मिळेल आणि या पद्धतीनं तुम्हाला एक्झम्पशनचा स्टेटस जो आहे तो त्या ठिकाणी या विंडोच्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर उदाहरणार्थ की त्या ठिकाणी जो फ्रेश कॅन्डिडेट आहे त्या फ्रेश कॅन्डिडेटला ही डिस्प्ले असा दिसेल.
तो सर्व विषयाकरिता ॲपियर होणार आहे. त्यामुळे इथे ॲपियरिंग असं आपल्याला दिसेल. मात्र ज्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेली आहे आणि उदाहरणार्थ ऑडिटचा पेपर तो उत्तीर्ण आहे आणि त्याला त्याचं एक्झम्पशन हवं आहे, तर आता एक्झम्पशनसाठीचा सर्वात महत्त्वाचा रूल असा आहे की या सर्व परीक्षेकरिता पासिंगचा क्रायटेरिया हा 40% आहे. म्हणजे 100पैकी 40 गुण मिळाल्यानंतर तो कॅन्डिडेट उत्तीर्ण होतो. मात्र जर त्याला मागच्या परीक्षेचं क्रेडिट आत्ता घ्यायचं असेल तर त्या पेपरमध्ये किमान 50 गुण मिळालेले असणं आवश्यक आहे, तरच त्याला त्या विषयामध्ये एक्झम्पशन मिळू शकतं. अदरवाईज एक्झम्पशन अलाउड नाही. आता ह्या एक्झम्पशनकरिता की आपल्याला या ऑडिटच्या पेपरकरिता एक्झम्पशन हवं असेल तर या संपादन किंवा एडिट या इथल्या जे पेन्सिलसारखे तुम्हाला बटन दिसतंय याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर की त्या ठिकाणी तुम्ही इथं जाऊन ती संपूर्ण माहिती, तुमचं वर्ष कोणतं होतं, आसन क्रमांक, मिळालेले गुण, केंद्र कोणतं होतं आणि त्याचा मार्कशीटचा पुरावा इथे अपलोड करून अद्ययावत केल्यानंतर की तुमचा स्टेटस आता इथं दिसेल, तुमचा आसन क्रमांक दिसेल, तुम्हाला मिळालेले मार्क दिसतील, तुम्ही कधी परीक्षा दिली ते वर्ष दिसेल आणि इथे तुम्हाला आता ॲपियरिंगच्या ऐवजी एक्झम्प्टेड असा स्टेटस दिसेल. तुम्ही जर असे 4 विषय एक्झम्प्ट असाल तर 4 विषयाला दिसेल, परंतु एक काळजी घ्या की तुम्हाला मागच्या परीक्षेत त्याला 50पेक्षा अधिक गुण मिळालेले असतील तरच एक्झम्प्टेडचा ऑप्शन घ्या, अदरवाईज तुम्हाला ती फ्रेश एक्झाम द्यावी लागेल. हे झालं GDC&Aच्या बाबतीमध्ये. जर आता एखादा कॅन्डिडेट फक्त CHM करिता अप्लाय करू इच्छित आहे आणि त्याने यापूर्वी GDC&A उत्तीर्ण झालेला आहे तर त्याला त्या ठिकाणी अकाउंट आणि ऑडिटिंग या 2 पेपरमध्ये एक्झम्पशन मिळू शकतं. कारण पूर्वीच्या GDC&A एक्झाममध्ये मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा पेपर नव्हता की जो साधारणपणे 2001 ते 2012 या कालावधीमध्ये ज्यांनी परीक्षा दिलेली आहे की त्यांच्यासाठी हा विषय नव्हता, तो नव्याने ॲड करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विषयासाठी तुम्हाला या कालावधीतल्या म्हणजे 2001 ते 2012 या कालावधीतल्या कॅन्डिडेटला मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पेपरचं एक्झम्पशन मिळू शकणार नाही. तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागेल कारण यापूर्वी ती परीक्षा नव्हती. मात्र अकाउंट आणि ऑडिट हे 2 पेपर तुम्हाला असल्यामुळे त्याचं जर मार्कशीट अपलोड केलं, स्टेटस अपलोड केला तर याच्यामध्ये तुम्हाला एक्झम्प्टेड म्हणून येईल. म्हणजे आता जुन्या GDC&A झालेल्या कॅन्डिडेटला CHM करायचं असेल तर फक्त आता त्यांनी एकच पेपर देणं अपेक्षित आहे आणि तेच पेपर फक्त त्यांनी त्या ठिकाणी द्यायचे. ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला असा डिस्प्ले दिसेल जिथे अकाउंटला त्या ठिकाणी मार्क्स 50पेक्षा जास्त आहेत, ऑडिटला 50पेक्षा जास्त आहेत, त्यामुळे इथे एक्झम्प्टेड असा ऑप्शन येईल. जर हे मार्क्स कमी असतील तर तुम्हाला एक्झम्पशन मिळणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी त्याची देखील परीक्षा द्यावी लागेल. आणि फ्रेश कॅन्डिडेट असेल आणि तो फक्त CHMला अप्लाय करू इच्छित असेल तर त्याला हे तिन्ही विषय जे आहेत ते इथे ॲपियरिंग असं दिसणार आहे. तर या पद्धतीने आपण आपला ऑनलाईन अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी इथे सबमिट करायचा आहे. आता हे सबमिट केल्यानंतर हा फॉर्म भरून झाल्यानंतर म्हणजे मला GDC&Aला अप्लाय करायचं असेल तर त्याला मी त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, CHMला करायचं असेल तर CHMला करता येईल. मात्र दोन्ही परीक्षेसाठी एका वेळेला अप्लाय करता येणार नाही. मात्र जर GDC&A परीक्षा दिली तर ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये CHM इन्क्लूड आहे, त्यामुळं वेगळा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही GDC&Aचे 6 विषय पास झालात तर तुम्हाला 2 सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. आता तुम्ही त्या ठिकाणी माझे खाते माय अकाउंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डिस्प्ले दिसेल. तुमचं नाव इंग्लिशमध्ये, देवनागरीमध्ये, मोबाईल नंबर, दूरध्वनी क्रमांक असेल तुमचा तर तो, ईमेल ID या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिसतील. आता त्या ठिकाणी आपल्याला याचं पेमेंट करणं अपेक्षित आहे. आता जर मी CHM करिता अर्ज केलेला असेल तर या बटनवरती क्लिक करून पेमेंटची प्रोसेस करायची. मी जर GDC&Aला अर्ज केला असेल तर GDC&Aच्या या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला पेमेंटची पुढे प्रोसेस दिसणार आहे. तर ही नॉर्मली इतर ऑनलाईन अर्जाला जसं आपण पेमेंट करतो तीच प्रोसेस आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची सुविधा आहे, इंटरनेट बँकिंग आहे, त्याचबरोबर UPIची सोय आहे, त्याचबरोबर तुम्हाला जर त्या ठिकाणी इतर जे माध्यम ऑनलाईन पेमेंटचे, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगचे ते देखील ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इथे आपण आता क्लिक केल्यानंतर की इथे त्या ठिकाणी तुमचा स्टेटस ऑलरेडी ही फी पे केलेली असल्यामुळे इथे पेड असा ऑप्शन दिसतोय. मात्र जर तुम्ही पेड केलेलं नसेल तर इथे पेमेंटचं ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस सुरू होईल. तिथे तुम्ही UPI किंवा त्या ठिकाणी तुमचे जे काही इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा ऑप्शन तुम्हाला जो सोयीचा आहे तो त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा.
तुमचा ID पासवर्ड एंटर करा. तुमचे पेमेंटची प्रोसेस कंप्लीट झाली की तुमच्या ऑनलाईन अर्जामध्ये इथे आता पेडचं ऑप्शन दिसेल. इथे पेडचं ऑप्शन दिसल्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी पेमेंट केलेलं आहे ते इथं दिसेल. तुमचा अर्ज क्रमांक दिसेल. तो अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर इथे क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज दिसेल. आता तुम्हाला पेमेंटची स्लिप पाहिजे तर त्या ठिकाणी व्ह्यू रिसिप्ट, जर पेमेंट तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती क्लिक करून तुमची रिसीट पाहता येईल. आणि जर काही अडचण आली तर इथे त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अर्ज करा, याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन दिसेल. जर काही ऑनलाईन अर्जामध्ये प्रॉब्लेम असेल, ऑनलाईन स्क्रुटिनीमध्ये त्या ठिकाणी अर्ज तुमचा रिजेक्ट झालेला असेल तर पुन्हा अर्ज करा ऑप्शन ॲक्टिवेट होतो, अदरवाईज तो ॲक्टिवेट होणार नाही. आता पेमेंट रिसीट आपल्याला पाहिजे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटचे डिटेल्स तुम्हाला दिसतील. कोणत्या एक्झामकरिता कधी पेमेंट केलेलं त्याचं डेट आणि टाईम तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की जी रिसीट आपण जपून ठेवणं परीक्षेपर्यंत अपेक्षित आहे. आता हा झाला ऑनलाईन अर्ज करण्याचा भाग. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याच्यामधली पासिंगची जी सिस्टम आहे त्या सर्व सिस्टमबद्दल देखील माहिती घेणार आहोत. मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे फ्रेश कॅन्डिडेट GDC&A करिता अर्ज करू शकतो किंवा फक्त CHM करिता करू शकतो. ज्यांना हे दोन्ही सर्टिफिकेट्स पाहिजे त्यांनी GDC&A करिता अर्ज केला की ॲटोमॅटिकली हे 3 विषय त्याच्यामध्ये आहेत. इथे तुम्हाला दिसेल बा मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, तो इकडे पण विषय आहे, इकडे पण आहे. अकाउंट आणि ऑडिटिंग GDC&Aला पण आहेत आणि CHMला पण आहेत. त्यामुळं CHM ही याच्यामध्ये इन्क्लूडच आहे, वेगळी देण्याची गरज नाही. मात्र जे जुने कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांनी 2012 किंवा त्यापूर्वी GDC&A झालेले आहेत अशा कॅन्डिडेटला मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा हा विषय नव्हता आणि म्हणून त्यांना जर आता CHM सर्टिफिकेट हवा असेल तर त्यांना हा विषय ॲडिशनल द्यावा लागेल. आणि त्यामध्ये जर अकाउंट आणि ऑडिटला जर त्यांना 50पेक्षा अधिक मार्क असतील पूर्वीच्या परीक्षेत तर त्यांना हे 2 विषय देण्याची गरज नाही. मात्र त्यांना जर फक्त 40-42 मार्क असतील, 50 मार्क नसतील तर त्यांना मात्र हे 3 विषय द्यायला लागतील. हा त्याच्यामधला फरक आहे. इथे तुम्हाला दिसेल याला तुम्ही अप्लाय केलं की हे 2 सर्टिफिकेट मिळतील, CHMला अप्लाय केलं की 1 सर्टिफिकेट मिळेल. आता पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो फ्रेशरसाठी फक्त 50% असतो, रिपीटरसाठी 40% असतो आणि रिपीटरसाठी तो 50% असतो. म्हणजे मिनिमम तुम्हाला पासिंगसाठी प्रत्येक विषयात 40% मार्क म्हणजे 100पैकी 40 मार्क मिळवणं अपेक्षित आहे. मात्र एक्झम्पशन घेण्यासाठी तुम्हाला पुढे जायचं असेल तर 50 मार्क अपेक्षित आहेत. तर हे झालं तुमचे विषय. तर जर त्या ठिकाणी एक्झम्पशन घ्यायचं असेल तर त्याला कुठल्या विषयाचं एक्झम्पशन मिळू शकतं त्याचा एक चार्ट या नोटिफिकेशनमध्ये आलेला आहे. 2012पर्यंतच्या परीक्षेमध्ये विषय वेगळे होते, काही विषयांची नावं आता बदललेली आहेत. जर पूर्वीच्या GDC&Aच्या तुमच्या मार्कशीटमध्ये कोऑपरेटिव्ह लॉ अँड अदर लॉज हा पेपर असेल तर त्याचं एक्झम्पशन तुम्हाला हिस्ट्री, प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेशन या विषयाला मिळेल. अकाउंटचा असेल तर अकाउंटला मिळेल. कोऑपरेटिव्ह ऑडिटचा पेपर तुम्ही दिलेला असेल आणि त्याला 50 मार्क असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑडिटचा जो नवीन पेपर आहे त्याला एक्झम्पशन मिळेल. जुना बँकिंगचा जो पेपर होता त्याला कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी असं नवीन नाव आलेलं आहे, त्याला एक्झम्पशन मिळेल. थिअरी अँड हिस्ट्री ऑफ कोऑपरेशनचा पेपर असेल तर त्याला हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेशनला एक्झम्पशन मिळेल. कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचा पेपर पूर्वी तुम्ही दिलेला असेल तर आणि त्याला देखील हिस्ट्री, प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेशन यालाच एक्झम्पशन मिळणार आहे. म्हणजे साधारणपणे तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकूण या ठिकाणी 4 विषयाला एक्झम्पशन देण्याची सोय याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. लॉच्या पेपरकरिता इथे एक्झम्पशनची सुविधा नाही. जे लॉ आणि जे काही हाऊसिंग सोसायटीचा जो पेपर आहे त्याला एक्झम्पशन तुम्हाला मिळणार नाही. तर हा त्या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. तर याप्रमाणे तुम्हाला जे लागू असेल तर ती त्या ठिकाणी एक्झम्पशन घेऊ शकता. मात्र एक गोष्ट, 2001 किंवा त्यापूर्वी जर तुम्ही GDC&A उत्तीर्ण असाल तर तुम्हाला कोणत्याही विषयासाठी एक्झम्पशन मिळणार नाही. तुम्हाला फ्रेश अप्लाय करायला, आयदर GDC&Aला करायचं असेल त्याला करू शकता, फ्रेश करावं लागेल. फक्त हे 2001 पूर्वीचे कॅन्डिडेट असतील तर ही सवलत नाही. मात्र 2001 ते 12पर्यंतचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना या 4 विषयाकरिता एक्झम्पशन मिळणार आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तर त्यानंतर की सध्याचं जे काही एक्झामचं शेड्यूल आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. माहीत नाही कोरोनाच्या परिस्थितीने नेमकी कशी राहील.
जर त्या ठिकाणी सुदैवानं चांगली परिस्थिती राहिली तर या शेड्यूलप्रमाणे या परीक्षा होतील. मात्र जर काही दुर्दैवानं जर काही अडचण आली तर त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. मात्र सध्याचं जे शेड्यूल आहे, प्रत्येक दिवशी 2 विषयाची परीक्षा असते. 27 मेला त्या ठिकाणी मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज अकाउंट्स याचा पेपर असेल, म्हणजे 10 ते 1 हा हाऊसिंग सोसायटीचा पेपर असेल, 2 ते 5 अकाउंटचा पेपर असेल. 28 तारखेला ऑडिट अँड हिस्ट्री प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशनचा पेपर असेल. 29 तारखेला कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉजचा पेपर असेल. 29 तारखेला दुपारी कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटीचा पेपर असणार आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये ही एक्झाम त्या ठिकाणी 2 सत्रामध्ये घेतली जात असते. हे या वर्षीचं एक्झामचं शेड्यूल आहे. याप्रमाणे परीक्षा होतील. तर याचा अभ्यासक्रम जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिला तर यामध्ये पहिला पेपर आहे मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. यामधलं एक रफली कंटेंट जर आपण त्या ठिकाणी पाहिले, सहकारी संस्था चळवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963, महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट 1970, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रकार, त्यांची नोंदणी, त्यांचा उपविधी किंवा पोटनियम, सभासदांचे हक्क, जबाबदाऱ्या व कर्तव्ये, गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक, त्यांचं कामकाज, सहकारी गृहनिर्माण संस्थेने ठेवायचे दप्तर किंवा डॉक्युमेंट्स, सहकारी गृहनिर्माण संस्थेची एकतर्फी अभिहस्तांतरण ती प्रोसेस, त्याचबरोबर महाराष्ट्र सहकार कायदा 1960 आणि सहकारी गृहनिर्माण संस्था यांचा संबंध, सर्वसाधारण सभा, व्यवस्थापन समिती, इतर वेगवेगळ्या समितीची जबाबदारी आणि कर्तव्ये, गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांची जबाबदारी, या संस्थांच्या समस्या, वाद आणि त्यावरचे उपाय, सहकारी संस्थेचा निधी व त्याचा विनियोग किंवा गुंतवणुकीची प्रक्रिया, सहकारी संस्थांचा पुनर्विकास, या संस्थांची आवश्यक असणारी संस्थेची पुस्तिका, लेखापरीक्षण, त्याची आवश्यकता व महत्त्व, हे सर्वसाधारणपणे टॉपिक्स तुम्हाला पेपर नंबर 1 करीत असतील. ही परीक्षा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमामधून देता येते. त्यामुळे आपल्याला जे योग्य माध्यम वाटेल ते माध्यम आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अर्थात क्वेश्चन पेपर हा दोन्ही माध्यमातून असतो. तुम्ही ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहात ते ठरवू शकता आणि देऊ शकता. त्यासाठी काही वेगळा परीक्षेच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये ऑप्शन देण्याची आवश्यकता नसते. पेपर नंबर 2 जो आहे तो अकाउंट्सचा आहे. त्यामध्ये जमा खर्चाची मूलतत्वे, वार्षिक हिशेबपत्रके, व्यापारी हुंडी, जमा खर्चाची पुस्तके, घसारा, शाखा खाती, राखीव निधी व वितरणयोग्य नफा म्हणजे डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट आपण ज्याला म्हणतो, मालमत्ता आणि जिंदगीचे सत्यापन, मूल्यांकन, व्हॅल्युएशन, स्थिर मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन, एकत्रीकरण, त्याचबरोबर त्या ठिकाणी खाते अवसायन आणणे, गुणोत्तरीय विश्लेषण, रोखीचे प्रवाहाचे निधीचे विश्लेषण, लेखाकर्माची प्रमाणके, संगणकीय जमा खर्च पद्धती, परिव्यय, व्यवस्थापकीय लेखांकन, सामाजिक ताळेबंद, हे अकाउंटमधले महत्त्वाचे कंटेंट आहेत. साधारणपणे 11वी-12वी कॉमर्सच्या लेवलचा हा अभ्यासक्रम असतो. यामध्ये फार डिफिकल्टी लेवल हायर नसते. माझी आपल्याला सर्वांना एक विनंती राहील की अकाउंट आणि ऑडिट हे 2 पेपर जर आपल्याला इंग्लिशमधून देता आले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो. अर्थात आपण मराठीतून व्यवस्थितपणे देऊ शकत असाल तर आपण मराठीचा ऑप्शन देखील घेऊ शकता. ऑडिटिंगच्या पेपरमध्ये अंकेशन, व्याख्या, संकल्पना, नियंत्रण, अंतर्गत नियंत्रण, हिशेब तपासणी, त्याची तयारी, प्रिपरेशन, प्रमाणन, भांडवली महसुली खर्च, व्यापारी व्यवहाराचे प्रमाणन, स्टँडर्डायझेशन आपण ज्याला म्हणतो, मालमत्ता जिंदगी सत्यापन, अंकेक्षणाचे प्रमाणके धोरणे म्हणजे स्टँडर्ड रूल्स पॉलिसीज, घसारा, राखीव किंवा संचिती, राखीव निधी आपण ज्याला म्हणतो, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आणि बँकिंग नियमन कायदा, सहकारी संस्था आणि त्यांचे लेखापरीक्षण, आवश्यकता, हिशेब तपासणीचे हक्क आणि कर्तव्य कोणते आहेत, सहकार कायद्यातील तरतुदी आणि लेखापरीक्षणाचा काय संबंध आहे, लेखापरीक्षण अहवाल काय असतो, विशेष अहवाल काय असतो, सामाजिक आणि व्यवस्थापकीय लेखापरीक्षण काय असते, यासारख्या गोष्टी तुम्हाला ऑडिटच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासाव्या लागणार आहेत. हिस्ट्री प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्स हा जो पेपर आहे त्यामध्ये सहकार, संकल्पना आणि इतिहास, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची प्रगती, सहकाराची तत्वे, सहकार कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आवश्यकता व त्याचे महत्त्व, जागतिक आधुनिकीकरण, खाजगीकरण आणि सहकारी संस्थांचे स्थान,
सहकारी चळवळीत शासनाने नियुक्त केलेल्या काही महत्त्वाच्या समित्या, ज्यामध्ये रिसेंट समित्यांचा देखील समावेश असतो. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची व्यवस्था काय आहेत, कोणत्या संस्था प्रशिक्षण देतात, शिक्षण देण्याची व्यवस्था काय, त्याचे निधी, त्यांचे अधिकार, त्यांच्या व्यवस्था यावरती प्रश्न असतात. महाराष्ट्र सहकारी खात्याचे स्थापन व सहकारी चळवळी विकासासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण, सहकार खात्याची रचना आहे, त्यांचे अधिकार, त्याचे विकेंद्रीकरण, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण नेमके कसे असते, त्याची आवश्यकता काय असते, सहकारी मंडळाच्या विशेष भूमिका काय असतात, वेगवेगळी महामंडळं जी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित असणारी महामंडळं आहेत, त्यांच्या नेमका रोल काय असतो या कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाव्या लागणार आहेत. पेपर नंबर 5 जो आहे तो कोऑपरेटिव्ह लॉज आणि अदर लॉज, यामध्ये 2 सेक्शन्स असतात. सेक्शन 1 मध्ये महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम आणि सेक्शन 2 मध्ये इतर जे संबंधित कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला करावयाचा असतो. तर कंपॅरेटिव्हली हा पेपर टेक्निकल अधिक थोडासा डिफिकल्ट राहतो, कारण याच्यामध्ये संपूर्ण कायद्यातील तरतुदी, कलमे याचा समावेश असतो. सहकार कायद्यामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी, पोटनियम, उपविधी, त्याची दुरुस्ती, सभासदत्व, संस्थांचे व्यवस्थापन, पुनर्रचना, सहकारी संस्थांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सवलती व त्यांच्यावरचे निर्बंध, सहकारी कर्जाची वसुली असेल, लेखापरीक्षण, चौकशी, तपासणी, संस्थांमधील वाद व त्याचे निराकरण असेल, वेगवेगळ्या अपिलाच्या प्रक्रिया असतील, संस्थांचे विसर्जन करण्याची तरतूद असेल, बहुराज्य सहकारी संस्थांचा कायदा जो आहे 1984 व त्याच्या अलीकडच्या कालावधीतल्या सुधारणा, अगदी 2002 पर्यंतच्या सुधारणा असतील, या सर्व सुधारणांचा अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर सेकंड पार्टमध्ये याच पेपरमध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न व खरेदी विक्री नियमन अधिनियम आहे, त्याच्यातल्या सुधारणा, मुंबई वखार कायदा आहे, महाराष्ट्र कच्चा कापूस खरेदी विक्री प्रक्रिया अधिनियम आहे, महाराष्ट्र भटक्या जमाती आर्थिक परिस्थिती सुधारणा कायदा आहे, महाराष्ट्र सावकारी कायदा आहे, करार कायदा आहे, दंडविधान संहिता आहे, अपार्टमेंट ॲक्ट आहे, ओनरशिप फ्लॅट ॲक्ट आहे, जमीन महसूल कायदा आहे, महाराष्ट्र ऋणमुक्ती कायदा 1975 आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा आहे, समान नागरी कायदा आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास आपल्याला पेपर नंबर 5 मध्ये करणं अपेक्षित आहे. पेपर नंबर 6 हा कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटीचा आहे. याच्यातला निम्मा पाठ हा बँकिंग आणि बाकीचा पाठ हा सहकारी सोसायटीशी संबंधित आहे. यामध्ये बँक व्यवसाय तत्वे, कार्ये, सहकारी बँकांचा व्यवसाय, शेती व इतर क्षेत्रातील सहकारी बँकांचा सहभाग, सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्याला RRB आपण म्हणतो, चलनक्षम दस्तऐवज आहेत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स, बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध, समाशोधनाची प्रोसेस किंवा त्याचे सिस्टम्स, त्याचबरोबर म्हणजे चेक वटवणुकीची किंवा अमाऊंट ट्रान्सफरच्या बाबतचं जे मेकॅनिझम आहे ते याच्यामध्ये अपेक्षित आहे. नवीन आर्थिक धोरण व वित्तीय सुधारणा काय आहेत, बँकिंगच्या पद्धती कोणत्या आहेत, माहिती तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामध्ये कसा आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, DCC बँक, नॅशनल हाऊसिंग बँक यांचं संघटन व कार्य, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड यांची भूमिका, कार्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचा कायदा, सहकारी बँकांना जो भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 मधील जे 1965 मधली दुरुस्ती जी आहे ती सहकारी बँकांना कशी लागू होते, कोणत्या कारणासाठी लागू होते, याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. नवीन नागरी सहकारी बँकांचा सुधारित परवाना धोरण जे आहे त्यांचं परिवर्तनाचं धोरण असेल, स्थापनेचं धोरण असेल, ठेवी विमा व पत हमी महामंडळ आहे, या संस्थेच्या माध्यमातून ठेवीला विमा देण्याचे काम केलं जातं. ही संस्था काय काम करते, यांची कर्जे व अग्रिमे कोणती आहेत, नागरी सहकारी बँकांच्या मधील कर्ज वसुलीची यंत्रणा काय असते, नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच अकार्यक्षम मालमत्ता काय असते, त्याचं वर्गीकरण कसं असतं, त्याच्या प्रोव्हिजन्स कशा असतात, सहकारी पतसंस्थांची उद्दिष्ट काय आहे, त्यांची कार्ये काय आहेत, आणि सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. आता लेखापरीक्षणाचा हा भाग याच्यामध्ये किरकोळ असतो, कारण सेपरेट ऑडिटचा पेपर त्याच्यामध्ये असल्यामुळे याचा फारसा समावेश या पेपरमध्ये नसतो. तर मित्र, या पद्धतीने एकूण हे 6 पेपर्स आपल्याला यामध्ये असतात. याचाच इंग्रजीमधील अभ्यासक्रम देखील या ठिकाणी मी मांडलेला आहे. ज्यांना इंग्रजीमधून ही परीक्षा द्यायची आहे ते या पेपरचा अभ्यासक्रम देखील त्या ठिकाणी इथे तुम्ही रेफर करू शकता. आपण त्या ठिकाणी हा व्हिडिओ पॉज करून हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेऊ शकता आणि त्याच्याप्रमाणे आपली तयारी करू शकता. तेच कंटेंट आहेत, फक्त इंग्रजीमधून त्या ठिकाणी इथे देण्यात आलेले आहेत. बँकिंगचा पेपर जर आपण पाहिला तर तेच सर्व कंटेंट तुम्हाला इथे देखील दिसतील.
तर या पद्धतीने त्या ठिकाणी या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तुम्हाला तयारी त्याची करायची आहे. आता यामध्ये लॉचा पेपर आहे. तर सर्वसाधारणपणे या परीक्षा ज्या असतात त्या प्रत्येक म्हणजे 6 विषय जे आहेत त्या 6 विषयाकरिता 100 मार्कांचा पेपर असतो. म्हणजे एकूण 600 मार्कांची परीक्षा आहे GDC&A करिता आणि CHM करिता 300 मार्काची परीक्षा असते. परंतु याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न जर आपण पाहिला तर याच्यामध्ये अजिबात एकवाक्यता नसते. म्हणजे ऑडिटचा पेपर, अकाउंटचा पेपर, लॉचा पेपर, बँकिंगचा पेपर आणि कोऑपरेशनचे 2 पेपर याच्यामध्ये खूप मोठं वैविध्य तुम्हाला दिसेल. परंतु एक इन जनरल स्ट्रक्चर जे आहे, पहिला क्वेश्चन हा MCQ टाईप असतो. म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स असतील, मॅच द पियर्स असतील, चूज द करेक्ट ऑप्शन असतील, असे 20 मार्क असतील. शॉर्ट नोट त्या ठिकाणी 4 लिहायचे असतात. कधी 5 दिल्या जातात, 4 लिहायचे आहेत, कधी 6 दिल्या जातात, 4 लिहायचे असतात, त्याला 20 मार्क. क्वेश्चन 3 जो आहे तो शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. साधारणपणे 150 शब्दामध्ये त्याचं उत्तर अपेक्षित असतं. यामध्ये त्या ठिकाणी 10 मार्काला एक क्वेश्चन असतो. काही पेपरमध्ये तो 7 मार्काला देखील दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. साधारण 30 मार्काचे हे प्रश्न असतात. लॉंग आन्सर हे त्या ठिकाणी इथे 150 नाही, इथे 500 शब्दापर्यंत त्या ठिकाणी असतात. तर त्यामध्ये 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असतात. 30 मार्क्स त्याला आहेत. इथे त्या ठिकाणी करेक्शन आहे की 150 नाही तर इथे 500 शब्दामध्ये त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. अर्थात याच्यामध्ये सिमिलॅरिटी अजिबात नसते. यामध्ये तुम्हाला खूप मोठं वैविध्य किंवा वेगवेगळे पण दिसेल. काही क्वेश्चन पेपरमध्ये 7 मार्काचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी 10 मार्काचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी 15 मार्काचे प्रश्न आहेत. असं वेगवेगळे पण देखील तुम्हाला पाहायला मिळू शकेल. तर या संपूर्ण परीक्षेच्या तयारीकरिता तुम्हाला अनेक वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं त्यामध्ये उपयोगी पडू शकतात. त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये कॉमर्स आणि BA इकॉनॉमिक्सकरिता सहकार हा जो विषय आहे त्या सहकार विषयाची जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला यामधल्या 3 विषयासाठी उपयोगी पडू शकतात. एक म्हणजे कोऑपरेटिव्ह हिस्ट्री अँड मॅनेजमेंटसाठी, कोऑपरेटिव्ह लॉकरिता आणि बँकिंगकरिता देखील ही पुस्तकं उपयोगी पडू शकतात. यामध्ये सहकाराचा विकास, त्याचबरोबर भारतातील बँकिंग विषयक कायदे, ॲडव्हान्स बँकिंग पार्ट 3 साठीचे प्रिस्क्राईब बुक आहे. त्याचबरोबर प्रगती बुक्सद्वारे त्या ठिकाणी GDC&A करिता एक बुक सेट तयार केलेला आहे की ज्यामध्ये 6च्या 6 विषयाची पुस्तकं तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमामधून ही बुक्स तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी इंग्लिश माध्यमाकरिता तुम्हाला कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट, फडके प्रकाशन, अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग प्रगती बुक्स आहे. बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टम हे स्कायलाइट बुक पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला उपलब्ध आहे की बँकिंगचा बऱ्यापैकी पार्ट याच्यामध्ये तुमचा कव्हर होऊन जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी इंग्लिश माध्यमासाठी ऑडिटिंग, हिस्ट्री, प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशन इथे आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन याचं देखील पुस्तक प्रगती बुक्स आहे, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. त्याचबरोबर मराठीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फडके प्रकाशनचे त्या ठिकाणी BA आणि BCom या दोन्ही वर्गासाठीचं जे एक सहकार आणि दुसरं सहकाराचा विकास हे पुस्तक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी या पेपरसाठी उपयोगी पडू शकतं. पैसा व वित्तीय रचना हे BCom पार्ट 2 साठी असणारं जे बँकिंगचं बुक आहे हे तुम्हाला बँकिंगच्या पेपरसाठी उपयोगी पडू शकतं किंवा BCom 2 साठी असणारं पैसा व बँका हे देखील बुक तुम्हाला उपयोगी पडू शकतं. या अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा उपयोग आपण करू शकता आणि ह्याची आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि मे 2022 मध्ये होणारी जी परीक्षा आहे ती आपल्याला सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीची जाऊ, सर्व विषयामध्ये आपल्याला चांगले गुण त्या ठिकाणी मिळतील या पद्धतीने तयारी करून आपण परीक्षा द्यावी. आपल्या सर्वांना या परीक्षेकरिता मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.